नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या डोळ्यात चमकणारे स्वप्न म्हणजे पोलीस गणवेश. या स्वप्नाला वास्तवात आणण्यासाठी योग्य माहिती आणि तयारी आवश्यक आहे. पोलीस भरती 2026 मैदानी चाचणी झालेली आहे आणि आता लेखी परीक्षेची तयारी करायची आहे. परीक्षा पद्धती आणि तयारी त्याचे मुद्दे इथं आपण पाहणार आहोत. आपले गाव, शहर, राज्य जिथे कुठे आपण राहतो तिथे सुरक्षितेची जबाबदारी पोलीस दल सांभाळते आणि त्या दलाचा भाग होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी अभ्यासामध्ये सातत्य, सराव असणं गरजेचं आहे. म्हणूनच आज आपण सराव पेपर जे प्रश्न वारंवार प्रत्येक परीक्षेला म्हणजे 2021, 2022, 2023, 2024 प्रत्येक परीक्षेला कुठे ना कुठेतरी हे प्रश्न आलेले आहेत. ते प्रश्न आपण इथं अभ्यासणार आहोत आणि त्याचं स्पष्टीकरणासह उत्तर सुद्धा अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ठराविक वेळ देऊन आणि योजनाबद्ध पद्धतीने केलेला अभ्यास यशाच्या शिखरावरती घेऊन जात असतो आणि त्यासाठीच आपल्याला एक पाऊल टाकणं गरजेचं आहे. परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्यासाठी आपण इथं सराव परीक्षा घेत आहोत. पेपरला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्नांची तयारी करता येईल. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या गावातून, शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा आम्हाला मेसेजमध्ये लिहून कळवा. चला तर मग आपण पेपरला सुरुवात करूयात. प्रश्न आहे, सौरभ मेहता यांनी विकसित केलेल्या जगातील पहिल्या संपूर्ण बायोडिग्रेडेबल पेनचे नाव काय आहे? 1 बायपेन, 2 नोट, 3 जैवरेखा आणि 4 इको पेन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नोट. आता हा झाला एक प्रकारचा प्रश्न, परंतु कधी कधी असा प्रश्न येऊ शकतो की नोट या बायोडिग्रेडेबल पेन कोणी विकसित केला? तर त्याचं उत्तर आहे सौरभ मेहता. एकोणीसशे 42च्या चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर केंद्र बनले होते? इथं महाराष्ट्रातील शहर विचारलेलं आहे जे चले जाव आंदोलनाचे केंद्र बनलेले आहे. 1 नागपूर, 2 पुणे, 3 मुंबई आणि 4 रत्नागिरी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई. आता कधी असा प्रश्न येऊ शकतो की मुंबई हे महाराष्ट्रातील शहर कोणत्या साली कोणत्या आंदोलनाचे केंद्र बनले होते? तर 1942च्या चले जाव आंदोलनाचे केंद्र बनलेले होते. 1942 साली मुंबई शहरा केंद्र असलेले कोणते आंदोलन झाले? 1942 साली मुंबई शहर केंद्र असलेले आंदोलन जे झाले त्याचं नाव काय? तर त्याचं नाव आहे चले जाव आंदोलन. असं 3-4 प्रकारे हा प्रश्न येऊ शकतो. खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो? 1 20 मार्च, 2 27 जुलै, 3 12 ऑगस्ट आणि 4 20 सप्टेंबर. तर याचं उत्तर आहे 20 मार्च. जागतिक चिमणी दिवस हा दरवर्षी 20 मार्च रोजी साजरा केला जातो आणि या दिवसाचा उद्देश म्हणजे घरटी बांधणाऱ्या आणि आपल्या रोजच्या जीवनात सहज दिसणाऱ्या घरचिमणीसारख्या पक्ष्यांचे संवर्धन करणे. हा उपक्रम जो आहे तो नेचर फॉरएव्हर सोसायटी इंडिया आणि इकोसिस ॲक्शन फाउंडेशन फ्रान्स यांच्या संयुक्त प्रयत्नातून 2010 मध्ये सुरू झालेला आहे आणि या संस्थेचे संस्थापक आहेत मोहम्मद दिलावर. यांनी नाशिकमध्ये घरचिमणीचे संरक्षण सुरू केले होते. त्यांच्या कार्यक्रमासाठी त्यांना टाइम मॅगझिनने 2008 मध्ये हिरोज ऑफ द एन्व्हायरमेंट मध्ये स्थान दिलेलं आहे. आज हा दिवस जगभरातील 50 पेक्षा अधिक देशांमध्ये साजरा केला जातो. जागतिक चिमणी दिवस हा 50 पेक्षा जास्त देशांमध्ये साजरा केला जातो आणि ह्या दिनाचं उद्दिष्ट आहे की चिमण्यांची घटत चाललेली संख्या, त्यासाठी जनजागृती करणे, शहरीकरण, मोबाईल टॉवर्स, प्रदूषण आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, त्यामुळे चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. लोकांना घरटी, फीडर, पाणी ठेवण्याची प्रेरणा देणे जेणेकरून चिमण्यांची संख्या वाढत जाईल. 2012 मध्ये घरचिमणीला दिल्लीचा राज्य पक्षी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या दिवशी ठिकठिकाणी चिमणी संवर्धन मोहिमा, चित्रकला, कविता, फोटोग्राफी स्पर्धा वगैरे आयोजित केल्या जातात.
पुढचा प्रश्न आहे, नेपाळ या देशाने दावा केलेले कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? 1 दिल्ली, 2 उत्तर प्रदेश, 3 उत्तराखंड आणि 4 बिहार. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड. नेपाळ देशाने दावा केलेलं कालापानी हे ठिकाण उत्तराखंड राज्यामध्ये आहे. आता हाच प्रश्न, उत्तराखंड राज्यातील कालापानी हे ठिकाण कोणत्या देशाने दावा केलेले आहे? तर त्याचं उत्तर येणार की नेपाळ. सन 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे? 1 तिसरा, 2 चौथा, 3 पाचवा आणि 4 दुसरा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दुसरा. 2011च्या जनगणनेनुसार भारतात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या दृष्टीने. आता जनगणनेवरती नेहमीच प्रश्न विचारला जातो, तर त्याच्यामध्ये लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य कोणते असा पण प्रश्न विचारू शकतात. तर ते आहे उत्तर प्रदेश. आणि क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते हाही प्रश्न वारंवार येत असतो. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे राज्य आहे राजस्थान. गॉयटर या थायरॉइड ग्रंथीच्या एका आजारावरील उपचारामध्ये कोणत्या मूलद्रव्याचा वापर होतो? आता गॉयटर या थायरॉइड ग्रंथीच्या एका आजारावरील उपचारामध्ये कोणत्या मूलद्रव्याचा वापर होतो हा प्रश्न झेडपीच्या परीक्षेला आलेला आहे. त्याचबरोबर तो आरोग्य विभागाच्या परीक्षेला सुद्धा आलेला आहे. त्यामुळे हा व्यवस्थित लक्षात ठेवायचाच आहे. 1 आहे युरेनियम, 2 पोटॅशियम, 3 सोडियम आणि 4 आयोडीन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आयोडीन. सोलापूर विद्यापीठास कोणत्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आले? 1 2021, 2 2018, 3 2009 आणि 4 2019. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2019. 2019 साली कोणत्या विद्यापीठास अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आले? तर उत्तर आहे सोलापूर विद्यापीठ. उलट प्रश्नही विचारला जाऊ शकतो. सोलापूर विद्यापीठात 2019 साली कोणाचे नाव देण्यात आले? तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आले. हा प्रश्न मी तुम्हाला इथं 3 वेळा वेगवेगळ्या प्रकाराने सांगितलेला आहे. त्याची उत्तरं लक्षात ठेवायची आहेत. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करून 21 नोव्हेंबर 1917 रोजी शाहू महाराजांनी या संबंधीची पहिली शाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केली? 1 शाहूवाडी, 2 निपाणी, 3 सेनगाव आणि 4 चिपरी पेठा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चिपरी पेठा. प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलेलं आहे आणि ते 21 नोव्हेंबर 1917 रोजी शाहू महाराजांनी त्या संबंधीची पहिली शाळा चिपरी पेठा येथे सुरू केलेली आहे. आणि सर्वात महत्वाचा आहे की प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत आता सुद्धा केलेलंच आहे, परंतु त्या काळी म्हणजे 1917 साली सुद्धा ते मोफत आणि सक्तीचंच होतं. तर प्रश्न असाही येऊ शकतो की प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करणारे राजे कोणते? तर शाहू महाराज. किंवा कोणत्या वर्षी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केलेले आहे? तर 21 नोव्हेंबर 1917. हेही लक्षात ठेवायचं आहे. किंवा चिपरी पेठा येथे प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत कोणी केले आणि कोणत्या साली केले? तर ते शाहू महाराजांनी केले आणि 21 नोव्हेंबर 1917 साली केलेलं आहे. GI टॅग मिळालेल्या माताबेरी पेरा आणि पाचरा या वस्तू कोणत्या राज्याच्या आहेत? 1 त्रिपुरा, 2 आसाम, 3 नागालँड आणि 4 मिझोरम. GI टॅग मिळालेल्या माताबेरी पेरा आणि पाचरा या वस्तू त्रिपुरा या राज्याच्या आहेत. किंवा त्रिपुरा राज्यामध्ये कोणत्या वस्तू GI टॅग झालेल्या आहेत असाही प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं उत्तर असणार आहे माताबेरी पेरा आणि पाचरा.
भारतातील व्यापारासाठी प्रसिद्ध असणारा सर्वात मोठा रस्ता ग्रँड ट्रंक रोड हा कोणी बांधलेला आहे? 1. शेरशाह सुरी, 2. शहाजहान, 3. बादशाह अकबर आणि 4. मोहम्मद तुगलक. तर भारतातील व्यापारासाठी प्रसिद्ध असणारा रोड हा शेरशाह सुरी यांनी बांधलेला आहे आणि हा प्रश्न SSC GDच्या परीक्षेला पडलेला आहे, IBPSच्या परीक्षेला पडलेला आहे आणि TCS पॅटर्न मध्ये सुद्धा हा विचारलेला आहे. त्यामुळं हा प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. हा व्यापारासाठी भारतातील सर्वात मोठा रस्ता आहे आणि त्याचं नाव आहे ग्रँड ट्रंक रोड आणि तो बांधलेला आहे शेरशाह सुरी यांनी. नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे? 1. भारत, 2. दक्षिण कोरिया, 3. जपान आणि 4. तैवान. आता नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा दक्षिण कोरिया हा पहिला देश आहे. या गटाची स्थापना म्हणजे नाटो सायबर संरक्षण या गटाची स्थापना 2008 मध्ये झालेली आहे. नाटो याचा अर्थ आहे नॉर्थ अटलांटिक संधी संघटना. या नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक संधी संघटनेची स्थापना झालेली आहे 1949 रोजी. त्याच्यामध्ये एकूण 31 देश सामील आहेत. त्यामध्ये युरोपियन देश आहेत 29, 2 देश आहेत उत्तर अमेरिकेतील आणि 31वा आहे फिनलंड. तर अशा प्रकारे या सर्व देशांची मिळून नाटो ही संघटना आहे. पण त्या नाटो संघटनेअंतर्गत नाटो सायबर संरक्षण हा गट एक निर्माण झालेला आहे आणि त्याची स्थापना 2008 मध्ये झालेली आहे आणि तो देश सामील होणारा त्या गटामध्ये सामील होणारा देश आहे दक्षिण कोरिया. शेतकऱ्यांनी टिंबटिंब जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली होती. 1. गोरखपूर, 2. खेडा, 3. सोलापूर, 4. अमरावती. आता गुजरातमध्ये खेडा हे गुजरातमधील गाव आहे. गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती. तरीही सरकार सक्तीनं शेतसारा वसूल करत होतं. गांधीजींनी शेतकऱ्यांना शेतसारा न देण्याचा सल्ला दिला. त्यावेळेला 1918 मध्ये शेतकऱ्यांनी खेड्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केलेली आहे. गांधीजींचे इतर असहकार सत्याग्रह सुरूच होते. त्याच्यामध्ये एक आहे चंपारण्य सत्याग्रह 1917. हे ज्यादा माहितीसाठी आहे. चंपारण्य सत्याग्रह कोणत्या साली झाला? अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा 1918. तर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या साराबंदीची चळवळ ही खेड्या जिल्ह्यामध्ये सुरू झाली. खेडा हा जिल्हा गुजरातमध्ये येतो. तिथं दुष्काळ असल्यामुळं शेतकरी शेतसारा देत नव्हते, तरी सुद्धा सरकारने म्हणजे इंग्रज सरकारने त्यांच्याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करण्यास सुरुवात केली आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी म्हणून साराबंदीची चळवळ सुरू केली. महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. 1. पुस्तकाचे, 2. वनस्पतीचे, 3. आंब्याचे आणि 4. किल्ल्यांचे. आता या गावात जवळजवळ महाबळेश्वर जवळ असणारं भिलार हे गाव महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि तिथंच भिलार हे गाव आहे. महाबळेश्वर तालुक्यामध्ये ते येतं. या गावामध्ये जवळजवळ प्रत्येक घरात ग्रंथालय तयार करून ठेवलेलं आहे आणि ही संकल्पना इंग्लंडमधील वेल्श काउंटीच्या आत असलेल्या हे ऑन दी वे शहरापासून प्रेरित आहे. तर याचं उत्तर आहे पुस्तकांचं गाव. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. 1. क्षणिक, 2. पूर्वी, 3. नंतर आणि 4. पर्याय 2 व 3 दोन्ही. तर याचं उत्तर आहे पर्याय 2 आणि 3 दोन्ही. पूर्वी, हल्ली. पूर्वीला विरुद्धार्थ शब्द आहे हल्ली किंवा हल्ली म्हणजे आता, पूर्वी म्हणजे मागे. हल्ली म्हणजे आता आणि नंतर म्हणजे नंतरच. त्याच्यामुळे दोन्ही शब्द या हल्ली शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द आहेत. महाराष्ट्र सरकारने टिंबटिंब हा दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवलेले आहे. 1. 10 जून, 2. 10 जुलै, 3. 10 सप्टेंबर आणि 4. 10 ऑक्टोबर. या दिवशी म्हणजे जो आजी आजोबा दिवस साजरा केला जातो
तो दिवस आहे 10 सप्टेंबर आणि या 10 सप्टेंबर दिवशी राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर व शाळा स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, हा त्यामागचा उद्देश आहे. प्रत्येक वर्षी हा दिवस साजरा करावा असं नमूद केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण सराव प्रश्नपत्रिका म्हणजे यापूर्वी जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नपत्रिकेचा सराव इथं केलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.